चला तर मग प्रेक्षकांनो जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात घरच्या मैदानावर खेळायला येणारी टीम कुर्लाई सफाळे आले सफाळेवाले वेलकम। आणि त्यांच्याशी टक्कर देण्याकरिता गेल्या वर्षामध्ये याच पालघर जिल्ह्यात सर्वाधिक 17 सलग फायनल घेणारी टीम आई अष्टभुजा कबड्डी संघ रणगाव। And we can use the team, please welcome Coach Amol Garad and team आई अष्टभुजा रणगाव। जोरदार टाळ्याने आपण रणगाव संघाचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करूयात। सर्व मान्यवरांना या ठिकाणी आमंत्रित करतो शुभेच्छा देण्याकरिता। दोन्ही टीम चला लाईन अप करून घ्या, लाईट्स ऑन। बोथ टीम्स आपण लाईन अप करून घ्यायचं। थँक्यू डीजे, लाईट्स ऑन। आपण या ठिकाणी शुभेच्छा देण्याकरिता मान्यवरांना आमंत्रित करतो। अमरजी पष्टे सर त्यांच्या समवेत सर्व मान्यवर यांना आपण आमंत्रित करूया शुभेच्छा देण्याकरिता। एका बाजूने आपण कुर्लाई सफाळे घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर आज कशा प्रकारे त्यांचा परफॉर्मन्स बघायला मिळेल याच्यापैकी बरेचसे जण असे गेले 3 दिवस झोपलेले नाहीयेत। ही स्पर्धा ऑर्गनाइज केली आहे तर विशाल पाटील यांच्या खूप चांगल्या पद्धतीने ज्यांनी मदत केली आहे ती कुर्लाई सफाळे टीम, त्यांना या ठिकाणी मान्यवर शुभेच्छा देत असताना अमर पष्टे सर, त्यानंतर आपण इतर मान्यवर या ठिकाणी पाहतोय अमित तामणकर सर आमचे ऑफिशियल्स, त्यानंतर मयूर पवार सर ऑल इंडिया रेफरी, सचिन घरत सर, त्यानंतर या ठिकाणी अमोल घरत कोच ऑफ रणगाव टीम आणि संपूर्ण रणगाव टीमला या ठिकाणी शुभेच्छा दिल्या जात आहेत। आणि लक्ष्मण यांचा आज अमर सर वाढदिवस आहे, त्याला वाढदिवसाच्या सुद्धा खूप साऱ्या आपण शुभेच्छा देऊयात आणि इतर सर्व खेळाडूंना शुभेच्छा या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये दिल्या जात आहेत। आपण पाहू शकाल अगदी नेत्रदीपक आयोजन आज आपण या सफाळे नगरीमध्ये पाहतोय। कुर्लाई चषक 2024 मध्ये सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवर या सर्वांचं आपण करूयात मनपूर्वक सहर्ष स्वागत आणि जाऊयात तिसऱ्या क्वालिफायर कडे, माफ करा तिसऱ्या क्वार्टर फायनल कडे। एका बाजूने आपल्याला बघायला मिळेल टीम कुर्लाई सफाळे आणि दुसऱ्या बाजूने बघायला मिळेल आई अष्टभुजा कबड्डी संघ रणगाव। लक्ष्मण याचा आज वाढदिवस सुद्धा आहे या संपूर्ण ऑर्गनायझिंग टीम कडनं, तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। नाणेफेक या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये केली जाईल, आपण पाहू शकाल अमर पष्टे सर स्वतः आहेत या ठिकाणी, त्यांच्या उपस्थितीमध्ये नाणेफेक केली जाते। टॉस मात्र कोणी जिंकलाय? टॉस विन कुर्लाई सफाळे आणि चॉईस कोट। पहिली रेड या मॅच मधली आपल्याला बघायला मिळेल ती म्हणजेच आई अष्टभुजा कबड्डी संघ रणगावच्या माध्यमातून मॅचला या ठिकाणी सुरुवात करून दिली जाईल। आमचे सर्व ऑफिशियल्स मैदानाचा ताबा घेत आहेत, ज्यांच्या निदर्शनाखाली ही मॅच मात्र खेळवली जाईल। मी पुन्हा एकदा सर्व मान्यवरांना आमंत्रित करतो की आपण सन्मानपूर्वक आदरपूर्वक या क्रीडा मंचकावर स्थानापन्न व्हायचंय। आणि पुढील मॅच करिता दोन्ही टीमला या ठिकाणी आम्ही दोन्ही टीमला आमंत्रण करतो आणि पहिला पुकार देतो। या पुढील होणारा सामना असेल या हंगामामध्ये सर्वाधिक फायनल घेणारी टीम कुलदैवत खानिवली आणि त्याच्या विपक्षामध्ये बघायला मिळेल ऋषी वाल्मिकी नायगाव, अगदी युवा खेळाडूंचा संघ आणि खूप चांगलं प्रदर्शन त्यांच्या माध्यमातून बघायला मिळतंय। चला या मॅचला या ठिकाणी सुरुवात करून देऊयात। आज आपल्या घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर कशा प्रकारे परफॉर्मन्स बघायला मिळेल सफाळेकरांचा यावर सर्व प्रेक्षकांच्या नजरा लागल्यात। एकदा प्रेक्षकांना जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात, या टाळ्यांच्या गजरामध्ये या मॅचला सुरुवात करूयात।
दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देऊ आणि मॅचला मात्र सुरुवात करून दिली जाईल, तेव्हा तुमच्या समोर जॉईन होतील. बड्डे बॉय लक्ष्मण तेंडुलकर रेड वरनं चढाई करण्याकरिता सज्ज. समोर 7चा डिफेन्स. कुर्लाई सफाई टीम आपण मैदानामधनं इन ऍक्शन पाहतोय. कालच्या दिवसामधनं महिला गटामध्ये याच कुर्लाई सफाई टीमने मात्र बाजी मारली आहे आणि आजच्या या पुरुष गटाच्या क्वार्टर फायनल मध्ये दोन्ही टीम्स मैदानात दाखल झाल्यात. एका बाजूने गेल्या हंगामामध्ये सर्वाधिक कंटिन्यू सलग 17 फायनल घेण्याचा रेकॉर्ड ज्या टीमच्या नावावर आहे ती आई अष्टभुजा कबड्डी संघ रानगाव. रेडवरनं आपण कल्पेश याला पाहतोय चढाई करत असताना. अमोल घरत कोच आहेत या संघाचे. अगदी चांगली कोचिंग त्यांच्या माध्यमातून केली जाते, मात्र सफाळेकर आज थांबायला तयार नाहीयेत. घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर चांगला परफॉर्मन्स देत असताना खूप सुंदर पकड डाव्या कॉर्नर मधला बघायला मिळाली. काय सुंदर टोटचचा प्रयत्न आणि यशस्वी टोटच या ठिकाणी बघायला मिळाला आपल्याला. थर्ड रेड मध्ये आपण रेडरला पाहतोय. कन्हैया जो रेडर यावेळी रेडवर नव्हता, अगदी याच्यावर नजर टाकली तर गेल्या 3 दिवसामध्ये या स्पर्धेकरिता अथक मेहनत अथक परिश्रम त्याने सुद्धा घेतलेत आणि आज आपल्या संघाकरिता या ठिकाणी उपस्थित झालाय, दाखल झालाय खेळण्याकरिता. रेडवरनं लक्ष्मण याला आपण पाहतोय. तेंडुलकर नाव अगदी म्हटलं की खेळ विश्व आणि खेळामधलं क्रिकेट जगतातलं विश्व त्याचं आणि तेंडुलकर हे आगळं वेगळं नातं आहे. यावेळी डॅश करायला गेले वेगानं. एक सिंगल पॉइंट. 1 पॉइंट रानगाव. अगदी सुंदर बोनसचा अटेम्प्ट आपल्याला डाव्या कॉर्नर मध्ये बघायला मिळाला. बोनस पॉइंट. खूप सुंदररित्या बोनस गुणाची कमाई करून मात्र आपल्या माघारी परतलेत. रेडवरनं कल्पेश जर्सी क्रमांक 3 परिधान केलेला खेळाडू समोर 4च्या डिफेन्स मध्ये रेड करत असताना हाईट आहे आणि त्या हाईटचा पुरेपूर फायदा घ्यावा लागेल. मात्र कुठल्याही प्रकारचा रिस्क न घेता सुखरूपरित्या आपल्या माघारी जाण्याचा प्रयत्न. 2-3 3-2 अशी गुणसंख्या आपण पाहतोय. मॅच अतिशय रंगतदार सिच्युएशन मध्ये अतिशय अटीतटीला बघायला मिळते. आपण पुन्हा एकदा रेडवरनं गेल्या रेडमध्ये बोनस गुणाची कमाई केलेला रेडर आपण रेडवरनं पाहू शकाल चढाई करत असताना. रानगाव संघाची एक विशेषता पहिल्यापासून अशी आहे की जो त्यांचा कव्हर सेट असतो तो खूप ॲडव्हान्स असतो आणि जितक्या वेगानं रेडर हँड टच करण्याचा प्रयत्न करतो तितक्या वेगानं त्यांच्या साखळ्या मागे जात असतात. ही मात्र या संघाची खासियत राहिली आहे. मॅचकडे पुन्हा एकदा वळूयात. लक्ष्मण तेंडुलकर चढाईवरनं. बड्डे बॉय आज कशा पद्धतीने खेळ करून आपल्या संघाला बड्डे गिफ्ट देईल यावर मात्र सर्वांची समीकरणं लक्ष लागलेत. जर्सी क्रमांक 14 परिधान केलेला खेळाडू पुनश्च एकदा
सडाईवरनं रेडवरनं समोर पाहिला आपण तर 7चा डिफेन्स आणि 7च्या डिफेन्स मध्ये त्याची रेड पाहू शकाल. यावेळी राईट टर्नला मात्र टार्गेट केले गेले. एक सिंगल पॉइंट. थर्ड थर्ड रेड. रेडर सेफ 2 पॉइंट्स रणगाव. बघा हे सर्व प्रेक्षक या ठिकाणी बघायला मिळत आहेत. अगदी दर्दी क्रीडाप्रेमी, कारण IPL सारखी मोठी लीगची फायनल असताना सुद्धा हे प्रेक्षक या ठिकाणी येऊन पोहोचलेत. या तमाम क्रीडा रसिकांचं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. तुम्ही आहात या स्पर्धेला शोभा आहे. मॅचकडे पुन्हा एकदा बोलूयात. रफ अँड टफ मॅच. रणगाव आणि घरच्या मैदानावर कुर्लाई सफाळे. राईट कॉर्नर मध्ये जाऊन मात्र खेळाडूला टार्गेट केले गेले. वा बोनस प्लस पॉइंट सफाळेकर टाळ्या होऊन जाऊ द्या रेड करिता. कन्हैयाला इन केलं गेलं. त्याच्याकडे क्षमता आहे मॅच टर्न करण्याची. लक्ष्मण तेंडुलकर पुन्हा एकदा रेड वरनं समोर 2चा डिफेन्स. 2च्या डिफेन्स मध्ये चढाई. वन सिंगल पॉइंट रणगाव. पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 1 परिधान केला खेळाडू चढाई करत असताना उजव्या कॉर्नर मध्ये रेड पाहू शकाल. बोनस पॉइंट कुर्लाई सफाळे. ऑल आउट 1+2 पॉइंट रणगाव. सूरज सर रेडवरनं पुन्हा एकदा 14 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू चढाईवरनं कुर्लाई सफाळे संघाचा प्रमुख रेडर आहे, ज्याला आपण रेडवरनं पाहतोय. समोर 7चा डिफेन्स. पुन्हा एकदा रेडवरनं रणगाव टीमचा रेडर कल्पेश, जर्सी क्रमांक 3 परिधान केलेला खेळाडू. लेफ्ट कॉर्नर मध्ये बोनस गुण घेण्याचा प्रयत्न. बोनस पॉइंट. अगदी सुंदर बोनस गुण बघायला मिळाला. रेडवरनं कन्हैया 11 नंबरची जर्सी.
मात्र लक्ष्मण आज बर्थडे गिफ्ट देतोय आपल्या संघाला, अगदी चांगला परफॉर्मन्स देऊन. टाइम आउट. अमोल घरत यांचा टाइम आउट घेण्याची परफेक्ट वेळ असते. जेव्हा जेव्हा गरज संघाला कुठल्या वेळेला कशा पद्धतीने कानमंत्र द्यावा ही त्यांची कोच म्हणून एक वैशिष्ट्यता राहिली आहे. गेल्या हंगामात अगदी त्यांचा संघ सर्रास या पालघर जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळाला होता, म्हणजे त्यांच्या संघाला थांबवणं खूप कठीण होतं. आणि यावर्षी मात्र नवा संघ, नवा जोश, नवी उमेद आणि त्या उमेदीनिशी खेळण्याकरिता दाखल झालेत. बऱ्याच काळानंतर थांबलेल्या स्पर्धा आणि त्यानंतर मात्र विशाल पाटील यांनी घेतलेली अथक मेहनत, अथक परिश्रम आणि परिश्रमाची पराकाष्ठा काय असते ना ही मात्र या टुर्नामेंटनं दाखवून दिली आहे. म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने यावेळी पकड आणि कोणाला टार्गेट केलंय तर बड्डे बॉय लक्ष्मण तेंडुलकरला यावेळी टार्गेट केलं गेलंय. अगदी सुंदररित्या कमबॅक सफाळे टीम कडनं. सफाळेकर सपोर्ट करा आपल्या टीमला जर का खेळ आवडला असेल तर. अगदी त्या खेळाडूने मारलेली वर्ण जंप त्या क्षणाला जर का सपोर्ट केला असता पुन्हा एकदा आपण लक्ष्मण याला रेडवरनं पाहतोय. तेंडुलकर चढाई करत असताना रेड करतोय. रफ अँड टफ मॅचेस या स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. कन्हैया याला मात्र पुन्हा एकदा टार्गेट केलं गेलंय. स्ट्रगल जर्सी क्रमांक 14 परिधान केलेल्या खेळाडूचा चालू आहे. यावेळी मात्र अर्जुन माफ करा लक्ष्मणला खूप संधी मिळाली आणि त्या संधीचं मात्र त्याने सोनं केलंय. कल्पेश रेड वरनं 2च्या डिफेन्स मध्ये चढाई करत असताना 2चा डिफेन्स आहे. 2च्या डिफेन्स मध्ये रेड पाहू शकाल कल्पेश याची. लेफ्ट कॉर्नर मध्ये रेड करतोय. उजव्या कॉर्नरला हँड टच करण्याचा प्रयत्न करतोय. दोनच खेळाडू मैदानामध्ये सुपर टॅकल ऑन असताना जर्सी क्रमांक 8 परिधान केलेला खेळाडू चढाईवरनं आठ 18 अशी मॅच आपल्याला बघायला मिळते या सफाई नगरीमध्ये. लक्ष्मण रेडवरनं अगदी सुंदर गुण. अमोल घरत खुश होत आहेत खेळाडूचा परफॉर्मन्स पाहून, कारण ज्या पद्धतीने अपेक्षा त्या पद्धतीने या महत्वाच्या मॅच मध्ये मात्र लक्ष्मण खेळ करत असताना जबाबदारीचं ओझं काय असतं याचं प्रात्यक्षिक मात्र त्याने खूप सुंदररित्या दाखवून दिलंय.
मिळाली संधी. सावकाश 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 सावकाश. यानंतर तुमच्या समवेत यस जॉईन होतील सूरज पाटील सर. थँक्यू. तर बघूया काय घडेल. 22-8 8-22 वन साइड मॅच या ठिकाणी मात्र थोडी झुकलेली वाटते, परंतु इथे पुढच्या लोनवर समीकरण जर बदलली तर निश्चित स्वरूपाने 25-18-17 वर मॅच आली तर शेवटच्या मोमेंटला मॅच सुद्धा टफ होईल. परंतु पुढचा लोन देईल का सफाई टीम याकडे मात्र नजरा या ठिकाणी इंडोर स्टेडियम मधल्या आणि लाईव्ह बघणाऱ्या सगळ्या महाराष्ट्र जगातील प्रेक्षकांच्या आहेत. पॉईंट की पकड बघा. क्रिकेटमध्ये सचिन रमेश तेंडुलकर जगामध्ये नाव फेमस, परंतु त्याच तेंडुलकर परिवारातील कबड्डीपटू सुद्धा आहेत लक्ष्मण तेंडुलकर. पाहू शकता आपण त्यांचे दूरचे नातेवाईक आहेत ते. आणि इथे मध्य रेषेकडे मात्र पाहायला मिळत आहे लक्ष्मण तेंडुलकर माघारी परतले. आता मात्र रेड सफाई टीम कडनं पॉइंट काढणार रेडर या ठिकाणी आहे. सुरस मात्र तेवढीच आहे. गतिवान रेडर रेड करतोय पॉइंट घेण्याच्या प्रयत्नात आणि इथे आला बघा. पॉइंट काढणार रेडर आहे. आणि इथे बघितलं आपण तर गुणसंख्या 2 ची बढत बघा 10 वर पोहोचलेले आहेत. रेडचा प्रयत्न अष्टभुजा रानगावकडनं आता मात्र पाहायला मिळेल. आणि पंचांनी माफ केले. कलम 212-13 टाकला असतं नाही तर. बघूया रेडचा प्रयत्न. पॉइंट की पकड काय घडेल. जसे की मागे 3 कल्पेश यावेळेस मात्र रेडवर सपोर्टिंग रेडर रेडचा प्रयत्न करतायत. पॉइंट काढेल का. हँडचा प्रयत्न राईट टर्नवर. पुन्हा रेडचा प्रयत्न या ठिकाणी बोनस अटेम्प्ट करायला मात्र प्रयत्न करतोय, परंतु कव्हर तेवढ्या ताकदीने बोनस कव्हर करताय सफाळेकर. भयान शांतता प्रेक्षकांमध्ये सफाळेच्या. बघूया आता मात्र रेड पुन्हा एकदा पॉइंट काढणाऱ्याच रेडरला मात्र या ठिकाणी लगातार पाठवले जात आहे. मागच्या रेडला पॉइंट काढला, यावेळेस 5 पटपटू समोर आहेत. 7 असताना पॉइंट घेतला होता, आता 5 कव्हर समोर मात्र पॉइंट काढेल का. खोलवर नाहीये. टच पॉइंटचा प्रयत्न तेंडुलकर वर लगातार अटॅक आणि इथे बघितलं आपण तर माघारी परतताना रेड पुन्हा एकदा या ठिकाणी मात्र करताय रेड. थर्ड रेड रानगाव टीमचा डू और डाय स्पेशल रेडर. चपल चतुर मात्र या ठिकाणी गणेश रेड करतायत. उजवा कोपरा डावा कोपरा. अर्धा वेळ संपलाय, पॉइंट मिळाला नाहीये. पुन्हा एकदा प्रयत्न करतायत. शेवटचे आता मात्र 10 सेकंद राहतील आणि 10 सेकंद बाकी असताना टच पॉइंट. ये है रानगाव. पॉइंट काढणाऱ्या रेडरला बाहेर केलंय. ही मॅचची कंडिशन सिच्युएशन बदलायची असते. हाफ टाइम कोड चेन मध्यांतर 13 गुणांच्या आघाडीवर कोण तर या ठिकाणी आहेत अष्टभुजा रानगावकर. वन साइड हीरो है यो वन साइड हीरो है. या ठिकाणी माझा सफाईकडनं रेड उजव्या कोपऱ्यामध्ये मॅच बनण्याच्या आशेने पाठीराखे पाहतायत. मॅच बनेली. रेड मध्ये पॉइंट आले तर खोलवर नाही. बोनस पॉइंटचा एक अस्त्र वापरतील का सफाळेकर आणि या रेडला घडेल काय तर सेफ रेड.
लक्ष्मण तेंदुलकर की यहाँ पे रेड आ गई है। मेन रेडर आई अष्टभुजा रानगांव टीम का सपोर्टिंग रेडर क्या सपोर्ट देगा इस मैच में? निकलने का स्पीड बहुत तेज है इस खिलाड़ी का। लक्ष्मण तेंदुलकर रेड करता हुआ एक नया चेहरा इस सीजन में अमोल घरत लेके आए। अब तक 11 फाइनल खेल चुकी है, 8-9 बार रनअप रह चुकी है आई अष्टभुजा रानगांव। रेडचा प्रयत्न या ठिकाणी सफाई टीमकडनं युवा खेळाडू मात्र या ठिकाणी रेड करतायत आणि ते आरामात टाकल। नजर हटी, दुर्घटना घटी। भोळ्यात कधी कबड्डी खेळू नका आणि आंधळ्या प्रेमात तुम्ही अजिबात पडू नका। शिट्टी वाजते। बघूया या ठिकाणी रेडचा प्रयत्न। हाँ इतिहास मत पूछो। 5 के डिफेंस के सामने इस बार रेड करता हुआ रेडर 24 और 10 क्या होगा? लेफ्ट कॉर्नर में यहां पर रेड है। अंडर 14 नॅशनल योगपट्टू आपल्या समोर येणार आहेत। राष्ट्रीय स्तरापर्यंत 14 वर्ष वयोगटामध्ये यांनी राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारलेली आहे, जिंकलेली आहेत। विधीश जयेश राऊत मेगा फायनल मॅचच्या अगोदर त्यांचं प्रात्यक्षिक आपण पाहणार आहोत। जसं ठाणे जिल्ह्याच्या कबड्डी स्पर्धेच्या फायनलच्या अगोदर आपण अक्षय देसले राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा वाडा जिजाऊ चषकमध्ये सुद्धा ज्यांचं प्रात्यक्षिक पाहिलं होतं, तर विधीश राऊत यांचं प्रात्यक्षिक आपण पाहू शकाल। नॅशनल योगपट्टू 11-25-25-11 सफाळे कमबॅक करण्याच्या हेतून मात्र या ठिकाणी गेम प्लॅनिंग करतायत। आई अष्टभुजा रानगाव वेळ काढून मात्र आघाडी 10-12 गुणांची कायम ठेवतील का? आणि पॉइंट मिळतोय सफाळेला। तेंदुलकर बाहर गए हैं, मैच हाई वोल्टेज बना है, मेन रेडर को टच किया है। अब यहाँ पे रेड है, सपोर्टिंग रेडर आ गया। मेन रेडर को बाहर जाना, इसका मतलब विरोधी टीम को मौका है लोन देने के लिए। 2 या 3 मिनट तेंदुलकर बाहर बैठेंगे तो यहाँ पे मैच ऑन हो सकता है सफाई टीम के लिए। कबड्डी अनिश्चितताओं का खेल है। अनसर्टनसीज गेम में लगातार हर मिनट में रहती है। दुनिया तभी तो प्यार और लगाव करती है इस प्रो कबड्डी के माध्यम से इस खेल को। रेडचा प्रयत्न या ठिकाणी आला, खतरनाक रेडर आले, पॉइंट काढणारा ज्याच्यावर या मॅचची मदार आहे आणि खतरनाक पॉइंट घेऊन गेलेला आहे। टाळ्या वाजवा या रेडर करिता। थर्ड रेड डू और डाय रेडर स्पेशलिस्ट रेडर। पॉइंट की पकड़। पॉइंट गवा दिया, बहुत बड़ी गलती। आखिरी 7 सेकेंड बाकी थे। ये गलती भारी हो सकती है आने वाले समय में, लेकिन ये रेडर चलेगा तो मैच पलटेगा और यहां पे पलटने वाला है। आ गया पॉइंट लेके। लगातार खतरनाक रेडर पॉइंट के ऊपर पॉइंट लेकर जा रहा है। क्या नाम है इनका? राहुल पाकधरे पॉइंट लेके गए। लक्ष्मण तेंदुलकर यहां पे रेड के लिए। पॉइंट का फासला 12 पॉइंट का है। या पुढचे 6 पॉइंट लगातार जर घेतले गेले तर सफाई टीम मात्र कमबॅक मिळू शकेल रानगाव समोर। या पुढचे 5 मिनिटं किंवा किमान 3 मिनिटं जर 12 पॉइंट राखून रानगावने ठेवले तर मात्र रानगावकर ही मॅच सोडणार नाहीत। बघूया रेडचा प्रयत्न या ठिकाणी राहुल पाकधरेकडे मात्र रेड पाहायला मिळते। एक टच पॉइंट घ्यायचा आहे। मॅच मात्र या ठिकाणी ऑनच्या सिच्युएशन मध्ये यायला सुरुवात होईल। क्या एक टच पॉइंट लेके जाएगा इस रेड में रेडर? स्ट्रगलिंग किया, वापस आए। अब यहाँ पे रेड करेंगे रेडर
रानगाव के टाइम आउट की डिमांड अमोल खरत कोच ज्यांनी अनेक राष्ट्रीय खेळाडू घडवलेले आहेत, स्टेट लेवल चैंपियन घडलेले आहेत, पुन्हा प्रो कबड्डी युवा सीरीज तक उनके बहुत सारे प्लेयर जा चुके हैं। और यहाँ पे सलाह मसलत करने के बाद अमोल गरत कोच ने टाइम आउट लिया था। अब क्या होगा? अमोल गरत एक बड़ा बड़ा नाम है, असलम इनामदार इनको बनाने वाले कोच पुंडलिक गोरले इनके जिगरी दोस्त है। अब यहाँ पे रेड करता हुआ रेडर अष्टभुजा रानगांव टीम का खिलाड़ी 14 और 26 के बीच में यह कड़ा संघर्ष जारी है। ये रेडर काफी खतरनाक है, लंबे लंबे हाथ और दिमाग के साथ खेलने वाला ये प्लेयर है, लेकिन यहाँ पे डिफेंस राह देख रहा है कि बोनस अटेम्प्ट के लिए कोई आ जाए। खतरनाक रेडर चालला तर मॅच बदलेल याकडे सगळे पाठीराखे सफाळे कुर्लाई टीमचे मात्र पाहत आहेत। आला पॉइंट घेऊन टाळ्या वाजवा या रेडर करिता। राहुल कमाल की रेड करके गए, पाक धरे दोनों राहुल है लेफ्ट कॉर्नर में, तो राहुल ना एक घरत एक पाक धरे। बोनस देना नहीं चाहती डिफेंस। आ गया, मैंने बोला था ये दिमाग वाला प्लेयर है। दंगल फिल्म याद करो, दिखाना कुछ और था और करना कुछ और। दिखाया सिर्फ बोनस लेने के लिए आया हुआ, टच पॉइंट लेके गया। अब मैच यहां पे काफी दूर नजर आता हुआ सफाले टीम के लिए, क्योंकि वक्त निकलते जा रहे हाथों से। एकदा का वेळ हातातून गेली ना, मग खेळ असो वा प्रेम असो वा परीक्षा असो, फेल व्हावं लागतं। अभ्यास करणारे सगळेच असतात। पॉइंट की पकड काय खेळी, रीडचा प्रयत्न या ठिकाणी का तर राहुल पाकदरी यांची चढाई पाहायला मिळते। कितना अंदर गए थे और ये फेंक दिया बाहर। पालघर डिस्ट्रिक्ट का ये खतरनाक डिफेन्स आहे, रानगावचं नाव आहे जिल्ह्यात। कव्हर मध्ये फेकून दिले बाहेर, बट्टी आणली होती त्यांनी पण। 5 का डिफेंस सामने है, क्या होगा लक्ष्मण तेंदुलकर रेडवर। राहुल घरत दाबा कोपरा सांभाळत आहेत आणि सावध पवित्र्यामध्ये मात्र या ठिकाणी रेडर। आता रेडर कोण पॉइंट आणणार, युवा खेळाडू याच्यावर जबाबदारी दिली गेली है। राहुल पाकदरे का अंदर आना बहुत जरूरी है सिचुएशन कंडीशन मैच थी देखते हुए। बोनस पॉइंट 16-28। एकदा का मॅच 32-24-25 वर आली 27 वर, तर पारड कुणाचं जड होईल, कारण शेवटच्या मोमेंटला मॅच हाय व्होल्टेज बनत असते। बोनस पॉइंट घेण्याची संधी आता मात्र सफाळेकरांना आहे। बघूया कवर रानगावची किती बोनस पॉइंट थांबवतील। परशूट का प्रयास, ओ माय गॉड, शक्तीचं प्रदर्शन। शपथ एक अशी ताकद आहे की समोरच्या प्लेयरला खलास करून टाकते। बघूया पॉइंट की पकड काय घडेल, लांब लांब हात या रेड करतायत, उजव्या कोपऱ्यामध्ये रेडचा प्रयत्न, पदस्पर्शा प्रयत्न आणि ते सावकाश सावकाश। इसको कहते प्रो कबड्डी वाला टॅकल। जाग्यावर मात्र फिरवलं रेडरला, हवेमध्ये मात्र कव्हर फिरली। थर्ड रेड। लंबे लंबे हाथ का काम तमाम, पॉइंट लेके गया। अब आखिरी आशा राहुल घरत आ गए रेड के ऊपर। सुरजीत सिंह कहा है, कुर्लाई सफाळे के आकाश घरत। बोनस पॉइंट घेऊन येत आहेत राहुल घरत।
लक्ष्मण तेंदुलकर क्या पॉइंट निकाल पाएगा, एक बहुत बड़ी चुनौती है। राहुल गरत एक जिद्दी प्लेयर है, अच्छे अच्छे को टैकल करता है। अब लक्ष्मण गरत उजव्या कोपऱ्यावर लगातार मात्र अटॅक करतायत। साऊथ पावलानं मात्र रेड करताय। 17-29 वर सामना आहे। रेड सफाळे बोनस पॉइंट की टच पॉइंट आणि ते चौड्यावर पकड। कुलदैवत खानिवली आणि ऋषी वाल्मिकी नायगाव आपणास तिसरा पुकार, दोन्ही टीमला तिसरा पुकार खेळण्याच्या दृष्टीने आपण अगदी तयार राहायचंय। कुलदैवत खानिवली आणि ऋषी वाल्मिकी नायगाव अदवर बोनस गुण घेऊन आपण जर का पाहिलं तर जी मोठी बढत आहे ती हळूहळू कमी करण्याचा प्रयत्न, परंतु आता तब्बल 16ची बढत आहे आणि रानगाव टीम अशा प्रकारे बढत गमावण्यामध्ये खूप कमी पद्धतीने ही गोष्ट त्यांच्याकडनं बघायला मिळते। यावेळी केली आहे पकड लक्ष्मणवर, इथून सुद्धा मॅच ऑन होऊ शकते। शेवटची 4 मिनिटे मॅच मधील बाकी। मेन रेडर जर्सी क्रमांक 14 परिधान केला चढाईवरनं। नवीन रेडर रेडवरनं आपण रानगाव टीमचा पाहतोय चढाई करत असताना। 2 रानगाव टीम आतापर्यंत या स्पर्धेमध्ये एकूण 3 खेळल्या, त्यापैकी 2 टॉप 8 मध्ये आल्या आणि एक टॉप 8 मधून टॉप 4 मध्ये प्रवेश करू शकली नाही। परंतु काय गावामधल्या 3 टीम असताना पुन्हा एकदा तीच आई अष्टभुजा रानगाव टीम काय या स्पर्धेच्या टॉप 4 मध्ये प्रवेश करेल। कारण आम्ही नेहमी म्हणत असतो की खेळाडू सुटले, परंतु जो कोच आणि अमोल घरत कोच आणि त्यांनी घडवलेली खऱ्या अर्थानं हा संघ, कारण मला नाही वाटत गेल्या वर्षीपर्यंतचा एकही खेळाडू या संघामध्ये, परंतु सर्व खेळाडू सुटल्यानंतरही स्वतः कशा पद्धतीने एखाद्या संघाला घडवायचं, कशा पद्धतीने खेळाडूंना तयार करायचं, याचं खूप उत्तम उदाहरण आई अष्टभुजा रानगाव या संघाकडे पाहिल्यानंतर आपल्याला बघायला मिळतं। कारण हाच तो संघ ज्यांनी तब्बल 17 फायनल्स मारलेल्या, परंतु त्यातील एकही खेळाडू नसताना सर्वच्या सर्व नवीन खेळाडूंना घेऊन अमोल घरत यांनी तयार केलेला हा संघ सेकंड टाइम आउट कुर्लाई सफाळे। किती चेंज किती आहे देखून, एकदा 3-4 जणांना आणलंय, किती चेंजेस आहेत जरा सबस्टिट्यूट किती आहेत कळवा। विशाल पाटील यांच्यावर आधारित हे गीत, अगदी विशाल दादा पाटील आमचा 1 नंबर, कारण थर्ड रेड आणि अतिशय मेहनत अथक परिश्रम। मुंबई शहर उपनगरचे कोच, वेलकम वेलकम सुस्वागतम। अद्वर
अगदी आम्ही म्हणत होतो विशाल पाटील यांच्याबद्दल, कारण या पालघर जिल्ह्याचा एक डॅशिंग कोच आणि ज्याच्या नेतृत्वाखाली युवा कबड्डी सिरीज येते पालघर संघाने रनरअप राहिले. अगदी सुंदर परफॉर्मन्स त्या स्पर्धेमध्ये सर्व युवा खेळाडूंचा बघायला मिळाला होता. त्यापैकी अनेक तारे सितारे आपण या ठिकाणी पाहतोय. स्पेशली सातत्याने आम्ही उल्लेख करतो ज्या खेळाडूचं नाव खूप चर्चेत होतं, प्रतीक जाधव. गेल्या मॅचमध्ये आपण त्याला इन ॲक्शन पाहिलं. त्या आधीच्या मॅचमध्ये मयूर गवळी आणि योगेश मोरसे यांना आपण खेळताना पाहिलं. त्याच मॅचमध्ये आपण हर्ष मेहेर पुष्पा याला पाहिलं. तदनंतर नेक्स्ट मॅच पियुष पाटील आपल्याला इन ॲक्शन बघायला मिळणार आहेत. क्या बात है, अमोल घरत यांचे सुपुत्र आहेत रुद्र घरत, वाह, गांव के फ्यूचर स्टार कबड्डी प्लेयर, एक जिद्दी प्लेयर. जब आता है पॉइंट लेके जाता है. आज क्या होगा बघा, आज सुद्धा पॉइंट घेतलाय टोटल. टाळ्या वाजवा या चिमुकल्या करिता. वा, काय परफॉर्मन्स. अमोल घरत यांचे सुपुत्र आहेत. अगदी ज्या पद्धतीने आम्ही वारंवार उल्लेख केला की खूप सुंदर संघ बांधणी आणि खूप सुंदर संघ कशा पद्धतीने तयार करायचा याचा अतिशय उत्तम प्रात्यक्षिक अमोल घरत यांनी या आई अष्टभुजा रानगाव संघाच्या माध्यमातून दाखवून दिले. मॅच फिनिश आणि आई अष्टभुजा रानगाव संघ प्रवेश करतो या स्पर्धेच्या टॉप 4 मध्ये. मर्द मावळ्यांचा